खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेवर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केली। महाराष्ट्रातही चंदा दो धंदा लो हा खेळ सुरू असून त्याचे सूत्रधार मिंदे सरकारचे बाळराजे आहेत। सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। काय ट्विट करतायत संजय राऊत बघूया आपण। ते म्हणतायत, चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे। त्या खेळाचे सूत्रधार आहेत मिंदे सरकारचे बाळराजे। सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपए वसूल केले जात आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। धर्मादाय आयुक्त हिशेब द्यायला तयार नाहीत, पैसे देणारे कोण आहेत? संजय राऊतांनी ट्विट करून श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, अत्यंत गंभीर आरोप श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेले आहेत, पण पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राची दखल घेतली जाईल का, काय नेमकं कळतंय? लोकसभा निवडणुका आहेत आणि ते सुरू राहणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या पत्राकडे पाहावं लागेल। खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या जो काही आर्थिक व्यवहार आहेत त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कुणी मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे, त्याची नावं जाहीर करण्यात यावी। तर या संदर्भात प्रकारची पारदर्शकता या फाउंडेशनमध्ये नसल्याचं त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधानांना पत्र लिहून केलेली आहे। धन्यवाद कृष्णात संपूर्ण माहितीसाठी। तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पत्राबाबत आता सत्ताधाऱ्यांकडून काय नेमकी रिॲक्शन येते याची उत्सुकता आहे।